श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करावे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा. सर्व सेवेकरांना विनंती आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की श्रीयंत्रावर सेवा करावी. लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे, तर नक्कीच प्रत्येक सेवेकरांनी ही सेवा जरूर करावी. चला, तुमचा वेळ न घेता मी सेवेला सुरुवात करते. श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणचे आसन आहे. त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते. म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्यसाधारण महत्त्व असते. ऋण मुक्तीसाठी आणि प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा सहवास ह्या सेवेमुळे निश्चित आपल्या घरात होतो. मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा. काही स्तोत्र आणि मंत्र म्हणून अभिषेक करावा. जाणून घेऊयात ते स्तोत्र आणि मंत्र कोणते आहेत. ललिता सहस्त्रनाम 1 वेळा. ललिता पंचक स्तोत्र 1 वेळा. श्री सूक्त 1 किंवा 16 वेळा म्हणावा. कमलात्मक मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ जरूर करावी. षोडशी मंत्र 1 किंवा 16 वेळा जरूर म्हणावेत. मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर मंगळवार, शुक्रवार, पंचमी, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन करावे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करावे? कारण श्रीयंत्रावर 108 पाकळ्या आहेत आणि 108 पाकळ्यावर 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत. त्यात समृद्धी लक्ष्मी, सौभाग्य लक्ष्मी, संतती लक्ष्मी, आरोग्य लक्ष्मी अशा 108 प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत. करंगळी शेजारील बोट व अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करावे. आता श्रीयंत्रावर मंत्र आणि स्तोत्राने कुंकुमार्चन करायचे आहेत. ते मंत्र आणि स्तोत्र कोणते आहेत जाणून घेऊया. श्री सूक्त 1 किंवा 16 वेळा म्हणावेत. ललित सहस्त्रनाम स्तोत्र. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा किंवा 1 वेळा माळ जपावी. कमलात्मक मंत्र 1 किंवा 16 वेळा. नववर्ण मंत्र 1 किंवा 16 वेळा. सिद्धी कुंजिका स्तोत्र 1 वेळा. 108 लक्ष्मी मंत्राच्या नावाने कुंकुमार्चन विधी ग्रंथामध्ये असते. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी प्राप्तीची सेवा किंवा श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ ठेवून सेवा रुजू करावी. स्वामी सवतन व 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा करावे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 किंवा 16 वेळा करावे. श्री कुबेर मंत्र 1 माळ किंवा 11 वेळा करावे. श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा आणि श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा. हे सर्व मंत्र म्हणून सेवा रुजू करावी आणि श्रीयंत्राला पांढरी फुले अर्पण करावीत.
दररोज विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. ही होती आजची श्रीयंत्रावरील कुंकुमार्चनची माहिती. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.